शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऊसाच्या उत्पादनामध्ये बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज जर आपण बघितलं तर सोयाबीन करायचं आहे आपल्याला पिशवीतलं बियाणं पाहिजे, हरभरा करायचा आहे आपल्याला पिशवीतलं बियाणं पाहिजे, म्हणजे काय त्याचा अर्थ सर्टिफाईड बियाणं पाहिजे. कापूस लावायचा आहे तर पाकिटातलं बियाणं पाहिजे, मका करायचा आहे स्वीटकॉर्न करायचं आहे तर पाकिटातलं बियाणं पाहिजे. इवन आपण चाऱ्यासाठी मका करत असलो तरी ॲडव्हान्टा सारख्या कंपनीचं जे पॉप्युलर बियाणं आहे ते वापरतो आपण. आणि हे जास्त उत्पादन मिळवून देणारं ऊसाचं जे पीक आहे, जे मेन आपलं कॅश क्रॉप आहे, त्याच्या बियाण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो. आपण फक्त बघा, जर आपल्याला ऊसाचं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर बियाणं शुद्ध पाहिजे. जर बियाणं चांगलं आपल्याकडे उपलब्ध नसेल आणि आपण किती जरी आदबलो तरी पण ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळणार नाही. म्हणजे म्हणतात ना, एक म्हण आहे मराठीत, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे अंगातच त्या ऊसाच्या बियाण्याच्या ताकद नाही, प्युरिटी नाही, जेनेटिकल प्युरिटी नाही. अशा बियाण्यापासून आपण ऊसाचं एकरी 100 टन उतारा निघेल अशी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे, पहिली गोष्ट. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतंय हे टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं तयार केलेलं ऊसाचं रोप आहे. अजून बरीच रोपं आता तुम्हाला दिसत असेल बघा, ह्या एवढ्या प्लॉटमध्ये आता आपण ऊसाच्या ह्या रोपांची लागवड ऑलरेडी केलेली आहे. इथं दिसते बघा, जवळपास 1000 रोपं आपण आणलेली आहेत. ऊस प्रजनन संस्था कोईमतूर येथून. आता मी परवाच कोईमतूरला गेलतो, त्यावेळेला ही रोपं घेऊन आलो तिकडनं आणि आता त्याची लागवड करायचं चालू आहे. कोश 80-032 या जातीचं हे ऊसाचं टिश्यू कल्चरचं रोप आहे. आता टिश्यू कल्चरचं रोप म्हणजे काय, साध्या भाषेत समजून सांगतो, जास्त किचकट भाषेत जात नाही. ऊसाचा वाढणारा जो शेंडा असतो त्या शेंड्यातनं एक टिश्यू काढली जाते, ती लॅबमध्ये वाढवली जाते कंट्रोल कंडिशनला आणि त्याच्यापासून तयार होणारी ही जी रोपं आहेत ही प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये अशी भरली जातात आणि ही रोपं शेतकऱ्यांना दिली जातात. आता ह्याचं महत्त्व काय, ह्याचा फायदा काय, थोडक्यात समजून घ्या. आता ह्याचा फायदा काय बघा, आपल्याला टिश्यू कल्चरचं रोप वापरलं की सगळ्यात महत्त्वाची एक गॅरंटी येते की ह्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा व्हायरल डिसीज येणार नाही. व्हायरल डिसीजेस म्हणजे बरेच रोग, आता येलो लिप्स डिसीजेस सारखा रोग आहे, मोझॅक सारखे रोग आहेत, हे रोग ह्याच्यातनं येत नाहीत. कारण का, व्हायरस इंडेक्सिंग ह्याच्यामध्ये केलं जातं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेनेटिकली प्युअर म्हणजे जनुकीयदृष्ट्या 100% प्युअर, म्हणजे 2000 साली जसा 86-032 आलेला आणि त्याच्यामध्ये जे प्युअर गुणधर्म होते तेच प्युअर गुणधर्म आपल्याला या बियाणामध्ये देखील पाहायला मिळतील. म्हणजे आता आपण सुरुवातीला काय म्हणलं, ऊसाचं बियाणं जे आहे ते ऊसाचं बियाणं आपल्याला प्युअर पाहिजे. मग प्युअर म्हणजे कसं, हे टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं तयार केलेलं 100% प्युअर. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म जशी व्हरायटी रिलीज करताना होते तशीच ह्याच्यामध्ये मिळणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं तयार केलेल्या रोपांना जाडी येत नाही, 2-3 सीझन वाढवावं लागतं असा गैरसमज आत्तापर्यंत जो पसरवण्यात आला तर तो साफ खोटा आहे. हे आपण खोडून काढले गेली 3-4 वर्ष झालं. आपण आहे याचं सुद्धा ऊस कारखान्याला घालवू शकतो, एवढी चांगली जाडी येते. काय होतं बघा, ह्याला फुटवा अतिशय जास्त येतो आणि तो फुटवा लिमिटेड मेंटेन जर ठेवला तर आपल्याला पाहिजे एवढ्या जाडीचा ऊस याचा देखील तयार होतो. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, ह्या एका रोपाची किंमत 10 रुपये आहे आणि एका एकराला जर 6000 रोपं लावायची म्हणलं तर 60,000 जवळपास खर्च होईल आणि एवढा खर्च आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं करणं परवडत नाही. म्हणून काय करायचं, आता आपण काय करतो बघा, आपल्या गन्ना मास्टर नर्सरीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर रोपांचा जो सप्लाय करतो तो टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं तयार केलेलीच रोपं देतो. आता काय करतो बघा, आपण आता ही रोपं अशी लावून घेतली आहेत 5x1.5 या अंतरावर, बरोबर. आता ह्याच्यापासून प्रत्येक रोपाला जवळपास आपण 7-8-9 असे फुटवे ठेवतो. समजा 7 जरी फुटवे ठेवले तर 1000 ऊसापासून जवळपास 7000 ऊस तयार आपले होतील आणि त्या 7000 ऊसाला प्रत्येकी 10 डोळे जरी पकडले तरी 70,000 डोळे आपल्याला मिळतील. म्हणजे 70,000 रोपं मिळतील. जवळपास 12-13 एकरापर्यंत आपण ऊसाची लागवड याची पुढच्या वर्षी करू शकतो. तेवढा बियाणे प्लॉट तयार होते. दर 3 महिन्याने असे लॉट आपले वेगवेगळे असतात आणि तसे लॉट आपण आणून बियाणं प्लॉट तयार करतो. हे सगळं या पद्धतीने गन्ना मास्टर तंत्रज्ञानानं आपण रोप तयार करतो. शेतकरी मित्रांनो, हे जे रोप येतं बघा, ह्याला खाली कुठेही कांडी नसते अजिबात. म्हणजे आपली जशी शिप्पी असते तसंच डायरेक्ट मुळं असतात, कारण हे लॅबमध्ये तयार केलेलं रोप आहे.
रोप लावायची पद्धत कशी आहे, सेम पद्धत जसं आपण आपलं ट्रेमधलं रोप लावतो तसंच चांगल्या पद्धतीनं गरी घ्यायची, योग्य पद्धतीनं मातीमध्ये दाबायचं आणि योग्य पद्धतीनं दाबून लावायचं. हे अशा पद्धतीनं. आता बघा हे रोप आपण कसं लावतोय. आता माती काढली गरीमधली, माती काढून रोप व्यवस्थित दाबायचं. त्याच्यानंतर ओलीच माती वर टाकायची, चांगलं हातानं दाबून लावायचं. पायामध्ये पण दाबलं तर चालतंय, पण शक्यतो रोपं जरा डेलिकेट असतात, ते काळजीपूर्वक हातानंच व्यवस्थित दाबून लावलेलं कधीही चांगलं. हे अशा पद्धतीनं आपल्याला रोप लावायचं काम करायचं. हे बघा हे अशा पद्धतीनं रोप दिसतंय, काढायचं. फुटवा पण त्याला बघा आता इथं झालेला दिसतोय, हे दिसतोय का फुटवा, आणि हे रोप लावून टाकायचं. ओली माती शक्यतो टाकायची आणि लगेच जर गरज असेल तर पाणी तेवढं द्यायचं. टिश्यू कल्चर पद्धतीचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा समराईज करतो बघा. जेनेटिकली प्युअर मिळतं, कुठल्याही कीड रोगांचा याच्यामध्ये प्रादुर्भाव अजिबात होत नाही. याची वाढीचा गुणधर्म किंवा याच्यामध्ये वेगवेगळे जे गुणधर्म आता 86-032 मध्ये दिसतात, म्हणजे त्याचा कलर ब्राऊन रंगाचा यायला पाहिजे, त्याचसोबत ह्याला ऑरिकल्स असतात, त्याचसोबत कूस अतिशय कमी असते, कांड चिरतं, हे सगळे गुणधर्म ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या, ऊसाच्या उत्पादनामध्ये मित्रांनो बियाण्याला अतिशय महत्त्व आहे. चांगलं बियाणं आपल्याकडे असलं पाहिजे. आता काय, प्रत्येक शेतकऱ्याला हे जाऊन आणणं शक्य नाही. यासाठी काय करा, स्वतःचा बेणेमाळा तुम्ही स्वतः तयार करा. त्यासाठी लागणारी थोडी रोपं जी आहेत ती तुम्ही आमच्याकडनं न्या. 500-1000 तुमचा स्वतःचा बेणेमाळा तयार करा. रोप विकत घेऊ नका, स्वतः रोप तयार करा आणि त्याची लागवड परत तुम्ही तुमच्या शेतामध्ये करा. अशा पद्धतीनं आपल्याला ऊसाच्या बियाण्याची शुद्धता टिकवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे, की जे गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज जवळपास 5-6 वर्ष झालं या पद्धतीनं काम करत आहे. हे काम असंच कंटिन्युअस पुढे चालू राहील. आपल्यालाही अशा पद्धतीचं चांगलं बियाणं जर अवेलेबल करायचं असेल तर आपण डायरेक्ट ऊस प्रजनन संस्था कोईमतूर येथेही जाऊ शकता. फक्त आधी मागणी अर्ज द्यावा लागतो. नसेल तर तुम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा ही रोपं घेऊ शकता. अशाच पद्धतीच्या शास्त्रीय माहितीसाठी ऊस उत्पादनातल्या, कारण का गन्ना मास्टर जी पण माहिती देतं किंवा माझे जे व्हिडिओ असतात ते आमचे पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात. म्हणजे आम्ही सगळं करतो, इथं दिसते बघा. ह्या सगळ्या गोष्टी करूनच तुम्हाला दाखवल्यात. नाहीतर उगाच कुणाच्या तर शेतावर जाऊन व्हिडिओ करून तो पोस्ट करणं असलं आपलं काम नाही. चांगल्या पद्धतीने आपल्या शेतात नियोजन करायचं आणि ते शेतकऱ्यांना दाखवायचं. यासाठी गन्ना मास्टर फेमस आहे. गन्ना मास्टरचे उत्पादनं सगळे आता बरेच मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध करून दिलेत कृषी सेवा केंद्रामध्ये. त्याचाही वापर करा, अतिशय सुंदर परिणाम मिळतील. कमी खर्चात ऊसाचा एकरी 100 टन उतारा घेण्यासाठी प्रयत्न करा.